नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे सगळे जे निराधार बांधव आहेत, मग या योजनेअंतर्गत विविध लाभ घेणारे लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी आहेत, त्याचबरोबर विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी आहेत. या सगळ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे एप्रिलचा हप्ता हा लवकरच शासनाकडून परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. अद्यापही ते जारी झालेलं नाही आहे. मात्र त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे. एप्रिलचा हा जो महिना आहे, या महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांना मिळेल. मात्र त्याच्यानंतरनं लाभार्थ्यांना नवीन कागदपत्र पुन्हा जमा करावी लागणार आहेत. यामध्ये हयातीचा दाखला असेल, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला जमा करावा लागणार आहे. आता कोणकोणत्या लाभार्थ्यांना जमा करावा लागेल आणि तो कुठे जमा करायचा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जे जुने लाभार्थी आहेत त्यांना जवळजवळ माहीत असेल की कुठे त्यांचा जे कागदपत्र आहेत हे जमा करावे लागतात. मात्र नवीन लाभार्थ्यांना ही गोष्ट माहीत नसते. त्याचबरोबर पाहू शकता, कागदपत्र जमा करायला सांगितल्यानंतरच जमा करायचे असतात. तर यामध्ये सुद्धा चुकी होते. एप्रिलचा महिना सुरू झाला आहे, आत्ता तुमच्या जे काही यामध्ये डायरेक्टली सरळ तुम्ही जे उत्पन्नाचा दाखला आहे, त्याचबरोबर हयातीचा दाखला हा काढून घेऊ शकता. त्याचबरोबर काढण्यासाठी जे काही कॅम्प असतील, त्या कॅम्पमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही मोफतमध्ये हे दाखले काढू शकता. तर या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. त्याचबरोबर एप्रिलचा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत जमा होईल, या संदर्भात सुद्धा व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची माहिती अपडेट मी देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर पाहू शकता, नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे जर तुम्ही पाहू शकता, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट आणि हयातीचा दाखला, जीवन प्रमाणपत्र कधी सादर करायचं आहे. तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा योजना आहे किंवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, जसे दिव्यांग व्यक्ती आहेत, विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा आजारी व्यक्ती, दरवर्षी 2 महत्त्वाचे कागदपत्र तहसील कार्यालयात सादर करणं आवश्यक असतं. हे दस्तावेज, हे उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला हे सादर न केल्यास पुढील हप्ते म्हणजे मे महिन्यापासूनचे हप्ते आर्थिक वर्षामध्ये तुमचे बंद होऊ शकतात. यामुळे नियमित अनुदान मिळवण्यासाठी हे दस्तऐवज, हे कागदपत्र जे आहे हे वेळेवर जमा करणं गरजेचं असतं. तर यामध्ये जर पाहिलं, उत्पन्नाच्या दाखल्यातील बदल कोणता आहे, या अगोदरचा बदल आणि नियम झाला आहे. तर उत्पन्नाच्या दाखल्याच्या फॉर्मॅट आता बदलला आहे, हे महत्त्वाचं आहे. यापूर्वी फोटो नसतानाही प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो, यामध्ये फोटो नसताना तुम्हाला लाभ मिळत होता, म्हणजे तुमचं जे उत्पन्नाचा दाखला आहे हा घेतला जात होता. मात्र आता नवीन बदल झाला आहे आणि हा बदल सगळ्यांना महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो हा उत्पन्नाच्या दाखल्यावर असणं अनिवार्य आहे आणि हा दाखला तहसील कार्यालयामध्ये सादर करावा लागतो. त्यामुळे हा जो नवीन फॉर्मॅट आहे आत्ता झालेला, हा लक्षात ठेवून त्या पद्धतीने उत्पन्नाचा दाखला बनवून घेणं आवश्यक आहे. राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार यामध्ये विशेष सूटसुद्धा आहे. तर पाहू शकता, 50 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थी असतील त्यांना उत्पन्नाचा दाखला हा दरवर्षी नसून 5 वर्षातून एकदा सादर करावा लागतो. उदाहरणार्थ पाहू शकता, तुम्ही जर 5 वर्षापूर्वी सादर केला असेल तर पुढील 5 वर्ष तुम्हाला सादर करायची गरज नाही आहे. हे फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी झालं, 50 वर्ष किंवा त्यापेक्षा. आता इतर लाभार्थी जे आहेत 50 वर्षाखालील, म्हणजे सगळे लाभार्थी असतील, त्यांच्यासाठी हा दाखला दरवर्षी सादर करावा लागतो. नवीन जो फॉर्मॅट आहे त्यानुसार तुम्हाला हा दाखला जमा करावा लागणार आहे. वयोगट पाहिला 50 वर्षापेक्षा जास्त, 5 वर्षातून एकदा, म्हणजे 2019मध्ये दिला असेल, 2024मध्ये दिला असेल तर आत्ता द्यायची गरज नाही आहे. 50 वर्षाखालील असतील तर त्यांना दरवर्षी यामध्ये जमा करावा लागतो. यासाठी मर्यादा जी आहे दिव्यांगांसाठी 50,000 आणि निराधारांसाठी 21,000 रुपये इतकी मर्यादा यामध्ये देण्यात आली आहे. हा दाखला तुम्ही आत्ता काढून ठेवा, तयार करा, जेणेकरून विभागाकडून, त्याचबरोबर तुमच्या तहसील कार्यालयाकडून परिपत्रक नोटीस जारी केली की लगेच तुम्ही तुमचं जे कागदपत्र आहेत हे जमा करू शकता.
कारण नंतर ना एकदा परिपत्रक जारी केलं की तुमची घाई होऊ शकते आणि त्या घाईमध्ये तुमचा पुढचा हप्ता हा तुमचा मिस होऊ शकतो, तुम्हाला मिळणार नाही. या कारणामुळे जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर हा जो दाखला आहे हा काढून घ्या. त्याच्यानंतर ना परिपत्रकाची वाट पहा. विभागीय परिपत्रक जारी होईल आणि त्याच्यानंतर ना हे कागदपत्र जमा करायचे आहेत. त्याचबरोबर दुसरं कागदपत्र कोणतं आहे तर हयातीचा दाखला. नियम काय आहे? शासन निर्णय. तर हयातीचा दाखला जो जिवंत म्हणजेच यामध्ये जीवन प्रमाणपत्र जे आहे हे सादर करण्याबाबत 20 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार बदल करण्यात आला असून हयातीचा दाखला आणि उत्पन्न दाखला एकाच वेळी 1 एप्रिल ते 30 जून या दरम्यान सादर करावा आणि न केल्यास योजना बंद होऊ शकते. म्हणजे पाहू शकता हे दोन्ही कागदपत्र तुम्हाला 30 जून पूर्वी सबमिट करायचे आहेत. विभाग तुम्हाला परिपत्रक जारी करेलच, तेवढ्या वेळात जर तुम्ही कागदपत्र सबमिट नाही केले तर तुमचे हप्ते बंद होतात आणि सादर केल्यानंतर मग पुन्हा तुमचे हप्ते जे आहे पेन्शन ही सुरू होते. तर हयातीचे दाखल्याचे नमुने विविध तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळे असतात. तुम्ही स्वतः हाताने लिहून किंवा प्रिंट आउट काढून यामध्ये तो सबमिट करू शकता, देऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे जे दोन्ही कागदपत्र आहेत कधी, कुणी आणि कुठे सादर करावे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे विभागीय परिपत्रक आवश्यक आहे. विभागीय परिपत्रक जेव्हा जारी केले जाईल, ज्या वेळेला ही प्रोसेस केली जाईल, प्रक्रिया सुरू होईल, त्याच वेळेला तुम्हाला हे द्यायचे आहेत. सद्यस्थितीमध्ये कोणत्याही विभागाने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभाग परिपत्रक जारी केलेलं नाहीये. म्हणून टेन्शन न घेता यामधून आता सध्याची बाब डोक्यातून काढून टाका. मात्र तुम्ही आत्ता एप्रिल महिना सुरू झालाय, नवीन कागदपत्र काढून ठेवा, जेणेकरून ज्या वेळेला लागतील त्यावेळेला लगेच तुम्ही सबमिट करू शकता. कधी सादर करायचे तर फक्त विभागीय परिपत्रक किंवा मागणी असताना एप्रिल महिन्यामध्ये स्वतःहून जमा केलात तर त्याचा उपयोग होणार नाही, ते स्वीकारले सुद्धा जाणार नाहीये. जेव्हा ते सांगतील, जेव्हा परिपत्रक येईल, जेव्हा मागतील त्यावेळेला तुम्हाला जमा करावे लागेल. मात्र कधीही मागू शकतात. त्या कारणामुळे आत्ता जर महिना वर्ष सुरू झालंय तर लगेच तुम्ही कागदपत्र काढून ठेवू शकता. दिव्यांगांसाठी विशेष म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागातून पैसे येणार असल्याने हे दस्तऐवज तहसील कार्यालयात सादर करावे लागतात. त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहेत. परिपत्रक कधीही जारी होऊ शकतं. तर या पद्धतीने 1 एप्रिल ते 30 जूनच्या दरम्यान, म्हणजे आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबाबत परिपत्रक जारी केले जाईल. तुम्ही आत्ताच सगळी कागदपत्र तयार ठेवलीत तर लगेच ती सबमिट करू शकता. महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला आता काढून तयार ठेवा फोटोसह. फोटो आता नवीन जो फॉर्मॅट आहे हा लक्षात ठेवून त्यामध्ये फोटोसुद्धा आवश्यक आहे. फक्त तो जमा करू नका. हॅटचा दाखला मागणी असताना पटकन तयार करू शकता. व्हॉट्सॲप ग्रुप किंवा चॅनलवर सुद्धा तुम्हाला मिळेल. त्याची आपण शेअर करू शकतो. एक PDF फॉर्मॅट असतो, तो सही करून तुम्हाला सबमिट करावा लागतो. त्याच्यानंतरनं विभागीय परिपत्रक जारी झाल्यावरच तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही हे जे कागदपत्र आहेत जमा करा. नाहीतर मग त्यानुसार तुमची योजनामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर हे नियम राज्य सरकारच्या शासन निर्णयावर आधारित आहेत, ज्यामुळे लाभार्थ्यांचा गोंधळ होणार नाही आहे. तर अशा पद्धतीने हे जे 2 महत्त्वाचे कागदपत्र आहेत कोणत्याही दिवशी लाभार्थ्यांना सबमिट करावे लागू शकतात. घाई होण्यापेक्षा आत्ताच तुम्ही ते तयार करून ठेवू शकता. त्याचबरोबर आता एप्रिल महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत लाभार्थी वाट पाहत आहेत. याच आठवड्यामध्ये परिपत्रक जे आहे ते जारी होणार आहे. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जो एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता आहे हा 100% जमा होईल अशी अपडेट आहे. विभागीय अधिकारी असतील, शासकीय अधिकारी यांच्यानुसार ही माहिती मिळालेली आहे. लवकरच अधिकृत परिपत्रक जारी होईल. या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.